न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण CTET जुलै 2024 मध्ये होणार आहे याबद्दल परिपूर्ण माहिती बघणार आहोत। ही जी आहे CTETची प्रॉस्पेक्ट आहे। ड्युरेशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशनची जी डेट आहे ते आहे 7/3/2024 ते 2/4/2024। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन बिफोर 2/4/2024। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ फीज सबमिशन करायची शेवटची दिनांक आहे 2/4/2023 बिफोर 11:59 मीन्स 12 वाजता। डेट ऑफ एक्झामिनेशन 7 जुलै 2024ला डेट ऑफ एक्झामिनेशन यांनी दिलेली आहे। तर यांनी जे CTETचं सर्कल आहे ते वर्षातून 2 वेळेस CTET होत असते आणि CTET जी संस्था कंडक्ट करते ती आहे CBSE। डेट ऑफ एक्झामिनेशन 7 जुलै 2024। तर आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थितरित्या न चुकता फिलअप करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन जे काही पे एक्झामिनेशन फी आहे जनरल आणि OBC साठी 1000 रुपये एका पेपरसाठी आणि बोथ पेपरसाठी 1200 रुपये। SC ST करिता एका पेपरसाठी 500 रुपये आणि 2 पेपरसाठी 600 रुपये अशी फी त्यांनी ठेवलेली आहे। मोड ऑफ पेमेंट आहे ऑनलाईन मोड आहे, पेमेंट बाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग एक्सेट्रा। शेड्यूल अँड मोड ऑफ एक्झामिनेशन जो काही टायमिंग आहे एक्झामिनेशनचा कोणता पेपर केव्हा होणार आहे। द शेड्यूल ऑफ CTET जुलै 2024 इज गिवन बिलो खाली दिलेला आहे। 7/7/2024 म्हणजे 7 जुलै 2024ला पेपर होणार आहे। पेपर 2 हा पहिल्या सत्रामध्ये होणार आहे 9:30 ते 12 पर्यंत 2.5 तासाचा वेळ राहणार आहे आणि पेपर 2 हा दुसऱ्या सत्रामध्ये होणार आहे 2 ते 4:30 वाजतापर्यंत आणि टायमिंग आहे 2.5 घंटे। मोड ऑफ सबमिशन ऑफ अप्लिकेशन्स जे आपल्याला आहे ते CTETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अप्लिकेशन करायचं आहे। एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। जवळपास तुम्हाला BEd पास असणे अत्यावश्यक आहे किंवा BEdच्या पहिल्या वर्षाला असले तरी तुम्ही CTET देऊ शकता आणि DTED हे पेपर फर्स्टसाठी DTED प्लस जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता आणि जे BEdचे कॅन्डिडेट आहेत ते पेपर 2 देऊ शकतात। तर पेपर 1 विल बी फॉर अ पर्सन हू इंटेंड्स टू बी अ टीचर क्लास 1st to 5। जे पेपर फर्स्ट आहे ते 1ली ते 5वी करिता ॲप्लिकेबल राहणार आहेत आणि पेपर 2 जे देणार आहेत ते 6वी ते 8वी करिता ॲप्लिकेबल राहणार आहेत आणि याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत। 1ली ते 5वी करिता जो सिलेबस आहे पेपर फर्स्टचा जो सिलेबस आहे तो आपण बघूया। चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी कंपल्सरी राहणार आहे 30 MCQ 30 मार्क्स। मॅथमॅटिक्स कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। एन्व्हायरमेंटल स्टडीज कंपल्सरी आहे 3 सब्जेक्ट हे कंपल्सरी आहे 30 MCQ 30 मार्क्स। लँग्वेज 1 कंपल्सरी आहे 30 MCQ 30 मार्क्स आणि लँग्वेज 2 30 MCQ 30 मार्क्स। म्हणजे याच्यामध्ये जे लँग्वेज आहे ते लँग्वेज आपल्याला चूज करायचे आहे। कोणी हिंदी घेऊ शकतो, कोणी मराठी घेऊ शकतं किंवा प्रेफरली जर तुम्हाला मार्क्स मिळवायचे असेल किंवा CTET पास व्हायचे असेल तर पहिली लँग्वेज तुम्ही मराठी घेऊ शकता आणि दुसरी लँग्वेज तुम्ही हिंदी घ्यायची आहे। इंग्लिश थोडी हार्ड राहणार आहे, ज्यांना इंग्लिश येणार आहे ते इंग्लिशसुद्धा घेऊ शकतात। तर याच्यामध्ये त्यांनी लँग्वेज कोड दिलेले आहेत इंग्लिश 1, हिंदी 2, नंतर आसामीज, बेंगालीज, गारो, नंतर मराठीचा जो कोड आहे तो आहे 11। अशा प्रकारे लँग्वेजचे कोड दिलेले आहेत आणि पेपर 2 साठी जे 6वी ते 8वी करता ॲप्लिकेबल आहे त्यांचा जो सिलेबस आहे तो पुढील प्रमाणे आहे। चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी कंपल्सरी आहे 30 MCQ 30 मार्क्स। मॅथमॅटिक्स अँड सायन्स ज्यांचं मेथड हे मॅथमॅटिक्स किंवा सायन्स असेल त्यांच्याकरता सायन्स बॅकग्राऊंडचे त्यांच्याकरता 60 MCQ 60 मार्क्स आणि ज्यांची मेथड सोशल स्टडीज किंवा सोशल सायन्स असेल 60 MCQ 60 मार्क्स। आणि नंतर आहे लँग्वेज 1 कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। लँग्वेज 2 कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। नेचर अँड स्टँडर्ड क्वेश्चन्स त्यांच्यासाठी पण ते लँग्वेजचे कोड आहेत ते दिलेले आहेत। दोन्ही पेपरसाठी एकच लँग्वेज आपण चूज करायला पाहिजे म्हणजेच सेम पहिली लँग्वेज आणि दुसरी लँग्वेज डिफरन्स।
लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर, क्वेश्चन पेपरचं जो लँग्वेज राहणार आहे ते बी लँग्वेज राहणार आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. क्वालिफाईंग मार्क्स अँड अवॉर्ड ऑफ CTET सर्टिफिकेट. क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला माहिती आहे की ओपनसाठी 60% असायला पाहिजे, जवळपास 90च्या अबो, आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 82 मार्क्स 55% असायला पाहिजेत. परंतु जे कॅटेगरीचे आहेत त्यांनी पण 90 अबो मार्क मिळाला पाहिजेत. अप्लिकेबिलिटी आहे. नंतर व्हॅलिडिटी पिरियड ऑफ सर्टिफिकेट. जे सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आहे ते लाईफ टाईम आहे. एक्झामिनेशन सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत, कोणकोणते आहेत तर, आणि ॲडमिट कार्ड, तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळून जाणार आहे. प्रोसिड्युअर ऑफ कंडक्ट एक्झामिनेशन. एक्झामिनेशन फॉर सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट. एलिजिबिलिटी टेस्ट आपण पाहिलेलं आहे की किती फीज आहे वगैरे. नंतर त्यांनी सिलेबस दिलेला आहे. पेपर फर्स्टचा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस आपण पाहणार आहोत. पेपर फर्स्ट फॉर क्लास 1 to 5 प्रायमरी स्टेजवरती आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॅगॉजी. चाइल्ड डेव्हलपमेंट शिक्षाशास्त्र, प्रायमरी स्कूल चाइल्ड. नंतर याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स आहेत, तर 15 क्वेश्चन्स पॅडॅगॉजीवर विचारले जाणार आहेत. कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग. प्रिन्सिपल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रेन्स. जे काही मुलांचा विकास आहे त्यांची तत्वे. इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. जे हेरिडिटी आहे आणि परिसर आहे ते. सोशलायझेशन प्रोसेस, सामाजिकीकरणाची प्रक्रिया. सोशल वर्क, सामाजिक जग. चिल्ड्रेन, मुलं. टीचर, पॅरेंट्स, पियर्स. शिक्षक, पॅरेंट्स आणि पियर्स. पियाजे, कोहलबर अँड वायगोस्कीचा सिद्धांत. कन्स्ट्रक्शन क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह आहे त्यांचा. कॉन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन. विद्यार्थी केंद्रित आणि विकसित शिक्षण, विकासात्मक शिक्षण. क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स. बुद्धिमत्तेवरचे सिद्धांत. मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स, बहुआयामी सिद्धांत. लँग्वेज अँड थॉट, भाषा आणि विचार. जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्ट. जेंडर रोल्स, जेंडर बियास अँड एज्युकेशनल प्रॅक्टिस. नंतर आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग लर्नर्स. अंडरस्टँडिंग डिफरन्सेस बियास ऑन डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज, कास्ट, जेंडर आणि कम्युनिटी आणि रिलिजन्समधले तफावत. डिस्टिंक्शन्स बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग. जे काही असेसमेंट आहे, मूल्यमापन. असेसमेंट ऑफ लर्निंग, असेसमेंट फॉर लर्निंग आणि असेसमेंट ऑफ लर्निंगमधला फरक. स्कूल बेस्ड असेसमेंट, जे काही स्कूल बेस्ड असेसमेंट होते ते. आणि कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह, सातत्यपूर्ण आणि विकासात्मक. इव्हॅल्युएशन पर्स्पेक्टिव्ह, त्याचा दृष्टिकोन आणि त्याचे सराव. फॉर्म्युलेटिंग अप्रोप्रिएट क्वेश्चन्स फॉर असेसिंग रेडीनेस लेवल ऑफ लर्नर्स. जे शिकणारे असतात त्यांची जी लेवल आहे ते चेक करणे. फॉर एनहान्सिंग लर्निंग and critical thinking in the classroom and for assessing learners' achievements. Next आहे concept of inclusive education and understanding children with special needs. 5 questions. विद्यार्थ्यांवरती आधारित 5 क्वेश्चन्स आहेत, ते कशा प्रकारे अभ्यास करू शकतात किंवा समजून घेऊ शकतात. ॲड्रेसिंग लर्नर्स फॉर ड्रायव्हर्स बॅकग्राऊंड्स. त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते. इन्क्लुडिंग डिसॲडव्हान्टेज अँड डिप्राईड. त्यांचे जे डिसॲडव्हान्टेज आहेत कशामुळे होते ते. ॲड्रेसिंग द नीड्स ऑफ चिल्ड्रन्स विथ लर्निंग डिफिकल्टीज. त्यांचे शिकण्यातील अडथळे, इम्पेअरमेंट आणि त्यांचे उपाय कशा प्रकारे करण्यात येतील. ॲड्रेसिंग द टॅलेंटेड, क्रिएटिव्ह, स्पेशली ब्लेड लर्नर्स. नंतर आहे लर्निंग अँड पॅडागॉजी. 10 क्वेश्चन्स आहेत, 10 मार्क्स करिता. नंतर हाऊ चिल्ड्रेन थिंक अँड लर्न. कशा प्रकारे विद्यार्थी विचार करतात आणि शिकतात. हाऊ अँड व्हाय चिल्ड्रेन फेल का होतात टू अचीव सक्सेस इन स्कूल परफॉर्मन्स. म्हणजे यश मिळवण्यात अपयशी कसे काय ठरतात. बेसिक प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग. शिकण्याचे आणि शिकवण्याची जे काही प्रक्रिया आहे, मूलभूत प्रक्रिया. चिल्ड्रन्स स्ट्रॅटेजीज ऑफ लर्निंग. विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी शिकण्याची. लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी. शिकणे एक सामाजिक प्रक्रिया आहे. सोशल कॉन्टॅक्स्ट ऑफ लर्निंग.
चाइल्ड ॲज अ प्रॉब्लेम सॉल्वर अँड सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर, जो विद्यार्थी आहे किंवा मुलगा आहे तो प्रॉब्लेम सॉल्वर असायला पाहिजे, समस्या सोडवणे, आणि सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर असायला पाहिजे. Alternatives conceptions of learning in children, understanding children's errors as significant, त्याचे एरर्स चुका सुधारणे, स्टेप्स इन द लर्निंग प्रोसेस, शिकण्याच्या पद्धतीच्या प्रक्रिया, कॉग्निशन भावात्मक, इमोशन्स भावनात्मक, ज्ञानात्मक आणि भावात्मक, तर मोटिवेशन्स अँड लर्निंग प्रेरणा आणि शिकणे, फॅक्टर्स ऑफ कंट्रीब्युटिंग टू लर्निंग पर्सनल अँड एन्व्हायरमेंटल. नंतर आहेत मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये कंटेंट दिलेला आहे, जिओमॅट्री, शेप सेन्स, स्पेशल अंडरस्टँडिंग, सॉलिड्स अराउंड अस, नंबर्स आहे, ॲडेशन अँड सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मेजरमेंट मोजमाप, वेट वजन, टाईम वेळ, व्हॉल्यूम आकारमान, डाटा हँडलिंग, पॅटर्न्स दिलेले आहेत. नंतर आहे मनी. पॅडॉलॉजिकल इश्यूज आहेत, त्याच्यामधले 15 क्वेश्चन आहेत. नेचर ऑफ मॅथमॅटिक्स, लॉजिकल थिंकिंग, अंडरस्टँडिंग चिल्ड्रन्स थिंकिंग अँड रिझनिंग पॅटर्न्स अँड स्ट्रॅटेजीज ऑफ मेकिंग मीनिंग अँड लर्निंग, प्लेस ऑफ मॅथमॅटिक्स इन करिक्युलम, लँग्वेज ऑफ मॅथमॅटिक्स, गणितीय भाषा, कम्युनिटी मॅथमॅटिक्स, इव्हॅल्युएशन्स थ्रू फॉर्मल अँड इनफॉर्मल मेथड्स, प्रॉब्लेम्स ऑफ टीचिंग, शिकण्याचे जे काही समस्या आहेत, एरर्स एनालिसिस अँड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ लर्निंग अँड टीचिंग, डायग्नोस्टिक अँड रिमेडियल टीचिंग. नंतर आहे तिसरा सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज, पर्यावरणीय अभ्यास किंवा परिसर अभ्यास. 30 क्वेश्चन्स. कंटेंट आहे फॅमिली अँड फ्रेंड्स, रिलेशनशिप, वर्क अँड प्ले, ॲनिमल, प्लांट्स, फूड, शेल्टर, वॉटर, ट्रॅव्हल, थिंग्स वी डू, मेक अँड डू. हे जे आहेत NCERTच्या बुकमधून तुम्हाला करता येतील. NCERTचे सर्व बुक्स तुम्ही वाचून घेऊ शकता आणि त्याची वेबसाईट आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होतात. पॅडॉलॉजिकल इश्यूज, कॉन्सेप्ट अँड स्कोप ऑफ EVS, कॉन्सेप्ट कशा प्रकारे आहेत, EVSचा स्कोप कशा प्रकारे आहे, सिग्निफिकन्स ऑफ EVS, इंटिग्रेटेड EVS, एन्व्हायरमेंटल स्टडीज अँड एन्व्हायरमेंटल एज्युकेशन्स, पर्यावरणीय अभ्यास आणि पर्यावरणीय शिक्षण, लर्निंग प्रिन्सिपल्स, स्कोप्स अँड रिलेशन्स टू सायन्स अँड सोशल सायन्स, अप्रोचेस ऑफ प्रेझेंटिंग कॉन्सेप्ट, ॲक्टिव्हिटीज, एक्सपेरिमेंटेशन्स, प्रॅक्टिकल वर्क आहे. नंतर डिस्कशन्स, नंतर CC आहे, टीचिंग मटेरियल्स, एड्स, प्रॉब्लेम्स. नंतर लँग्वेज 1 आहे दिलेला, 30 क्वेश्चन, 15 क्वेश्चन पहिल्या याला लँग्वेज कॉम्प्रेन्शन करता, आकलन, भाषा आकलन, रीडिंग अनसीन पॅसेज रीड करायचा आहे, 2 पॅसेज, 1 प्रोज, एक प्रोज आहे आणि एक ड्रामा आहे, अँड 1 पोएम, एक पोएम विथ क्वेश्चन्स ऑन कॉम्प्रेन्शन, आकलनावरती आधारित, इन्फरन्स, ग्रामर आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे, अँड व्हर्बल ॲबिलिटी, भाषिक क्षमता. पोर्स पॅसेज मे बी लिटररी, सायंटिफिक, नरेटिव्ह ऑर डिस्कर्सिव्ह. बी आहे पॅडॉलॉजी ऑफ लँग्वेज डेव्हलपमेंट, 15 क्वेश्चन्स आहेत, 15 मार्क्स करता. लर्निंग अँड ॲक्विजिशन्स, प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग, रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग, फंक्शन ऑफ लँग्वेज अँड हाऊ children use it as a tool, critical perspective on the role of grammar in learning language for communicating ideas verbally and in written form वरती आहे. नंतर आहे challenges of teaching language in a diverse classroom, भाषा शिकवण्याची जे काही पद्धती आहेत, कोणते आव्हाने आहेत, लँग्वेज डिफिकल्टीज, भाषेतील जे कठीणता आहे, एरर्स अँड डिसऑर्डर्स, लँग्वेज स्किल्स, भाषेची कौशल्ये, इव्हॅल्युएटिंग लँग्वेज कॉम्प्रेन्शन अँड प्रोफिशियन्सी, भाषेचे मूल्यांकन आणि सराईतपणा, स्पीकिंग, लिसनिंग, रीडिंग अँड रायटिंग, टीचिंग लर्निंग मटेरियल्स, टेक्स्टबुक्स, मल्टीमीडिया मटेरियल्स, मल्टीलिंग्वियल रिसोर्स ऑफ द क्लासरूम, रेमेडियल टीचिंग म्हणजे त्याच्यावरती उपाययोजना करणे. लँग्वेज 2 पण त्यांनी दिलेली आहे इथं, कॉम्प्रेन्शन दिलेलं आहे, 2 अनसीन प्रोज पॅसेज, discursive or literacy or narrative or subjective with question on comprehension, grammar and verbal ability, pedagogy of language development, learning and acquisition, principles of language teaching, roles of listening and speaking, function language and how children use it as a tool, critical perspective on the role of grammar in learning a language for communicating ideas verbally and in written form, challenges of teaching language in a
डायव्हर्स क्लासरूम लँग्वेज डिफिकल्टीज एरर अँड डिसऑर्डर, जे पहिल्या लँग्वेजच्या आहेत तेच दुसऱ्या लँग्वेजच्या आहेत. लँग्वेज स्किल भाषेची कौशल्य, इव्हॅल्युएटिंग लँग्वेज कॉम्प्रेन्शन भाषेचे मूल्यमापन किंवा आकलन, आणि प्रोफिशियन्सी त्याच्यामध्ये सराईतपणा स्पीकिंग बोलणे, लिसनिंग ऐकणे, रीडिंग वाचणे अँड रायटिंग लिहिणे. टीचिंग लर्निंग मटेरियल्स कशा प्रकारच्या, टेक्स्टबुक्स मल्टीमीडिया मटेरियल्स मल्टीलँग्वेज रिसोर्स ऑफ द क्लासरूम, रिमेडियल टीचिंग भाषेवरचे उपचार आहेत ते. नंतर आहे इथं पेपर 2चा सिलेबस आपल्याला पाहायचा आहे. क्लास 6 to 8 एलिमेंटरी स्टेजसाठी आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी इथं दिलेला आहे आपल्याला पहिला सब्जेक्ट. याच्यामध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट एलिमेंटरी स्कूल चाइल्ड त्या विद्यार्थ्यांच्या एजनुसार आपल्याला इथं सिलेबस दिलेला आहे. कॉन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, डेव्हलपमेंटची जी कॉन्सेप्ट आहे संकल्पना ती प्रिन्सिपल्स ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन्स, तत्वे डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते विकास मुलांचा. इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट, अनुवांशिकता आणि परिसर. सोशलायझेशन प्रोसेस, सामाजिक प्रक्रिया, सोशल वर्ल्ड, चिल्ड्रेन, टीचर, पॅरेंट्स, पियर्स. पियाजे कोल्बर अँड वायगोत्स्की कन्स्ट्रक्ट अँड क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह त्यांचा कॉन्सेप्ट ऑफ चाइल्ड सेंटर अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, विद्यार्थी केंद्रित आणि विकासात्मक शिक्षण. क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ द कन्स्ट्रक्ट ऑफ इंटेलिजन्स, मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स दिलेला आहे, बहुआयामी सिद्धांत. लँग्वेज अँड थॉट्स, भाषा आणि विचार. जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्ट, जेंडर रोल्स, जेंडर बियास अँड एज्युकेशनल प्रॅक्टिस, जे काही जेंडरशी रिलेटेड आहेत ते लिंगाशी आधारित. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमॉंग लर्नर्स, वैयक्तिक जे काही डिफरन्सेस आहेत ते मुलांच्या मधले. अंडरस्टँडिंग डिफरन्सेस बेस्ड ऑन डायव्हर्सिटी ऑफ लँग्वेज, कास्ट, जेंडर, कम्युनिटी, रिलिजन्सवरती आधारित. डिस्टिंक्शन बिटवीन असेसमेंट फॉर लर्निंग अँड असेसमेंट ऑफ लर्निंग, असेसमेंट फॉर लर्निंग आणि असेसमेंट ऑफ लर्निंग हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. व्हिडिओज तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे ते. स्कूल बेस्ड असेसमेंट, शालेय स्तरावरील मूल्यांकन. कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन. पर्स्पेक्टिव्ह ऑफ and practice, formulating appropriate questions for assessing readiness level of learners, for enhancing learning and critical thinking in the classroom, and for assessing learners' achievements. B. Concept of inclusive education and understanding children with special needs. Addressing learning for diverse backgrounds, त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते पाहायचं. इन्क्लुडिंग डिसएडव्हान्टेज अँड डिप्राइव्ड, म्हणजे कशा प्रकारच्या शाळेमध्ये सर्व मुलं हे समान असतात परंतु त्यांची घरची परिस्थिती हे वेगवेगळी असते त्याच्यावरती आधारित आहे. ॲड्रेसिंग द नीड्स ऑफ चिल्ड्रन्स विथ लर्निंग डिफिकल्टीज इम्प्रूव्हमेंट. इट इज ॲड्रेसिंग द टॅलेंटेड क्रिएटिव्ह स्पेशल एबल लर्नर्स, लर्निंग अँड पॅडागॉजी, शिकणे आणि शिक्षाशास्त्र. हाऊ चिल्ड्रन थिंक्स अँड लर्न, कशा प्रकारे विचार करू शकतो कशा प्रकारे शिकू शकतो. हाऊ अँड व्हाय चिल्ड्रन फेल अँड अचीव सक्सेस इन स्कूल परफॉर्मन्स, स्कूल परफॉर्मन्समध्ये कशा प्रकारे यश मिळवण्यात त्याला अपयश येतं. बेसिक प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग, मूलभूत प्रक्रिया शिकण्याचे आणि शिकवण्याचे. चिल्ड्रन स्ट्रॅटेजीज ऑफ लर्निंग, जे मुलांच्या शिकवण्याच्या पद्धती असतात त्या. लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी, शिकणे एक सामाजिक प्रक्रिया आहे. सोशल कॉन्टॅक्ट्स ऑफ लर्निंग, समाजाचा शिकण्यामध्ये हातभार. चाइल्ड ॲज प्रॉब्लेम सॉल्व अँड अ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेटर. अल्टरनेटिव्ह कॉन्सेप्शन्स of learning in the children, understanding children's errors as a significant steps in the learning process. Cognition, ज्ञानात्मक आणि भावात्मक. मोटिवेशन्स अँड लर्निंग, प्रेरणा आणि शिकणे. फॅक्टर्स कंट्रीब्युटिंग टू लर्निंग, पर्सनल अँड एन्व्हायरमेंटल. मॅथमॅटिक्स अँड सायन्स, ज्या विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे मेथड असेल त्यांच्याकरिता हे टॉपिक्स आहेत तर ते पाहून घेऊ आपण. मॅथमॅटिक्स अँड कंटेंट कोणकोणते आहेत. नंबर सिस्टम आहेत, नोविंग अवर नंबर्स, प्लेइंग विथ नंबर्स, होल नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड इंटेजर्स,
फ्रॅक्शन. नंतर आहे अल्जेब्रा, इंट्रोडक्शन्स टू अल्जेब्रा, रेशो अँड प्रोपोर्शन. नंतर जिओमॅट्रीचं आहे, बेसिक जिओमॅट्रिकल आयडियाज 2D, अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स 2D अँड 3D. सिमेट्री रिफ्लेक्शन आहे, कन्स्ट्रक्शन युझिंग स्ट्रेट एज स्केल्स, प्रोटेक्टर, कॉम्पास, मेन्सुरेशन्स, डाटा हँडलिंग. नंतर आहे pedagogical issues, nature of mathematics, logical thinking, place of mathematics in curriculum, language of mathematics, community mathematics, evaluation, remedial teaching, problem of teaching. नंतर सायन्स आहे, 30 क्वेश्चन 20 क्वेश्चन्स. कंटेंटमध्ये आहे फूड, सोर्स ऑफ फूड, components of food, cleaning food, materials of daily use, the world of the living, moving things, people and ideas, how things work, electric current and circuit, magnet, चुंबक, नॅचरल फेनॉमेना, नैसर्गिक आपत्ती, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक साधनसंपत्ती. पॅडागॉजिकल इश्यूज कोणकोणते आहेत, नेचर अँड स्ट्रक्चर ऑफ सायन्सेस, natural science aims and objective, understanding and appreciating science approaches and integrated approach, observation, experiment, discovery, method of science, innovation, text, material aids, evaluation, cognitive, psychomotor, affective, problems, remedial, teaching. नंतर तिसरा जो आहे सोशल स्टडीज, ज्यांची मेथड सोशल स्टडीज, सोशल सायन्स असेल अशाकरिता 60 क्वेश्चन्स. याच्याकरता तुम्ही NCERT वाचायला पाहिजे, अति महत्त्वाचे आहे. हिस्ट्री आहे, व्हेन, व्हेअर अँड हाऊ, केव्हा, कुठे आणि कसे. द अर्लिएस्ट सोसायटीज, जे पहिल्या सोसायटीज आहेत त्या. द फर्स्ट फार्मर अँड हेरडर्स, द फर्स्ट सिटीज, पहिल्या सिटी. अर्ली स्टेट्स, पहिले जे स्टेट आहेत ते. न्यू आयडियाज, नवीन कल्पना. द फर्स्ट एम्परर, कंटेंट्स विथ डिस्टन्स लँड, पॉलिटिकल डेव्हलपमेंट, कल्चर अँड सायन्स, संस्कृती आणि शास्त्र. न्यू किंग्स अँड किंगडम्स, नवीन राज्य आणि त्यांचे राज्य. सुलतान्स ऑफ दिल्ली, दिल्लीचा सुलतान. आर्किटेक्चर, कला. क्रिएशन ऑफ ॲन एम्पायर, सोशल चेंज, सामाजिक बदल. रिजनल कल्चर, धार्मिक संस्कृती. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ कंपनी पॉवर, जे कंपनीचे पॉवर आहे ते. रुरल लाईफ अँड सोसायटी, समाजातील ग्रामीण जीवन. कॉलोनियलिझम अँड ट्रायबल सोसायटीज, जे आदिवासी सोसायटीज आहेत ते. द रिव्होल्ट ऑफ 1857-58, 1857चा उठाव. वुमन अँड रिफॉर्म्स, महिला आणि त्यांच्या क्रांत्या. चॅलेंजिंग द कास्ट सिस्टीम, जे कास्ट सिस्टीम आहे ते. द नॅशनलिस्ट मुवमेंट, राष्ट्रीय चळवळी. इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा भारत. जिओग्राफी ॲज अ सोशल स्टडी अँड ॲज अ सायन्स, सामाजिक अभ्यास आणि त्याचप्रमाणे शास्त्रावर आधारित किंवा विज्ञानावर आधारित. प्लॅनेट, ग्रह. अर्थ इन द सोलर सिस्टीम, ग्लोब, पृथ्वी. एन्व्हायरमेंट इन इट्स टोटली नॅचरल अँड ह्युमन एन्व्हायरमेंट, नैसर्गिक आणि मानवी पर्यावरण. एअर, हवा, वॉटर, पाणी. ह्युमन एन्व्हायरमेंट, सेटलमेंट, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, मानवी पर्यावरण, वस्त्या, दळणवळणाची साधने आणि कम्युनिकेशनाची साधने. नंतर आहे रिसोर्सेस टाईप्स, नॅचरल अँड ह्युमन, नैसर्गिक संसाधने आणि मानवी संसाधने. ॲग्रिकल्चर, शेती. सोशल अँड पॉलिटिकल लाईफ, डायव्हर्सिटी, जैवविविधता किंवा विविधता. गव्हर्नमेंट, सरकार. लोकल गव्हर्नमेंट, स्थानिक सरकार. मेकिंग ऑफ लिव्हिंग, जीवन. डेमोक्रेसी, लोकशाही, लोकतंत्र. स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. अंडरस्टँडिंग मीडिया. अनपॅकिंग, जेंडर. द कॉन्स्टिट्यूशन, संविधान. पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. द ज्युडिशरी. सोशल जस्टिस अँड मार्जिनलाइज्ड. पॅडॉलॉजिकल इश्यूज 20 मार्क्स, 20 क्वेश्चन्स. कॉन्सेप्ट अँड नेचर ऑफ सोशल सायन्स, सोशल स्टडीज. क्लासरूम प्रोसेस, ॲक्टिव्हिटीज अँड डिस्कर्स. डेव्हलपिंग क्रिटिकल थिंकिंग, एन्क्वायरी, एम्पिरिकल
evidence, problems of teaching, social science, social studies, source, primary and secondary sources आहेत ते, प्रोजेक्ट वर्क आणि इव्हॅल्युएशन्स. लँग्वेज 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे 30 क्वेश्चन, 15 मार्क्ससाठी कंटेंट आहे लँग्वेज कॉम्प्रेन्शनचा. रीडिंग अनसीन पॅसेज टू प्रोज पॅसेज, 1 प्रोज और ड्रामा अँड 1 पोएम विथ क्वेश्चन्स ऑन comprehension, influence, grammar and verbal ability. 4 passages may be literary, scientific, narrative and discourse. Pedagogy of language development ची pedagogy आहे, लर्निंग अँड ॲक्विजिशन, शिकणे आणि कशा प्रकारे अक्वायर करतो ते नॉलेजचे ते. प्रिन्सिपल्स ऑफ लँग्वेज टीचिंग, रोल ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग, फंक्शन ऑफ लँग्वेज अँड हाऊ चिल्ड्रेन यूज IT as a tool. नंतर critical perspective on the role of grammar in learning language for communicating ideas verbally and in written form. Challenges of teaching language in a diverse classroom, language difficulties, errors and disorders, language skills, भाषेची कौशल्य, evaluating language comprehension and proficiency, speaking, listening, reading and writing, teaching learning material, textbook, multimedia material, multilingual resources of the classroom, remedial teaching. लँग्वेज 2 करिता कॉम्प्रेन्शनचा 15 क्वेश्चन 15 मार्क्स आणि पॅडागॉजिकल करिता 15 क्वेश्चन 15 मार्क्स असे एकंदरीत 30 मार्क्स. 2 अनसीन प्रोज पॅसेज डिस्कस और लिटररी और नरेटिव्ह ऑफ सायंटिफिक विथ क्वेश्चन्स ऑन कॉम्प्रेन्शन, ग्रामर अँड व्हर्बल ॲबिलिटी. पॅडागॉजिकल लर्निंग, pedagogy of language development, learning and acquisition, principles of language teaching, role of listening and speaking, function language, भाषेचे कार्य अँड हाऊ चिल्ड्रेन यूज इट टूल, कशा प्रकारे टूल म्हणून यूज करतात. क्रिटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑन द रोल ऑफ ग्रामर इन लर्निंग अ लँग्वेज ऑफ कम्युनिकेटिंग आयडियाज व्हर्बली अँड इन रिटर्न फ्रॉम. challenges of teaching language in a diverse classroom, language difficulties, errors and disorders, language skills, evaluating language comprehension and proficiency, speaking, listening, reading and writing, teaching learning materials, textbook, multimedia materials, multilingual resource of the classroom, remedial. Note: for detailed syllabus of classes 1st to 8, प्लीज रेफर टू NCERT सिलेबस अँड टेक्स्ट बुक. आता यांनी दिलेलं आहे CBSE वाल्यांनी इथं जे नोट दिलेली आहे, तुम्ही NCERTचे 1ली ते 8वीपर्यंतचे बुक रेफर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे आणि चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास होणार आहे. अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे प्रॉस्पेक्ट आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSEने जारी केलेलं आहे. धन्यवाद.